मराठी सिनेमाच्या पडद्यावर एक नवी आणि फ्रेश जोडी अवतरणार आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे. आणि हे दोघं येत आहेत त्यांच्या पहिल्या रोमॅन्टिक चित्रपटासह आरपार. नुकताच त्याचा दमदार आणि थोडासा गोंधळात टाकणारा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ललित आणि ऋता पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावरती एकत्र दिसणार आहेत. कथा रोमॅन्टिक आहे, पण टीझर पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो, हे प्रेमात गुंतलेले आहेत की काही वादात अडकलेले. प्रेम आणि दुरावा या दोन्ही गोष्टींचं मिक्स फिलिंग देणारा हा टीझर प्रेक्षकांना नक्कीच कुतूहलात टाकतो. आणखी एक खास गोष्ट, आरपार रिलीज होणार आहे 12 सप्टेंबरला. जो दिवस ललित आणि ऋता या दोघांच्याही वाढदिवसाचा आहे, म्हणजेच डबल सेलिब्रेशन. ललित प्रभाकर, ज्यांना आपण जुळून येती रेशीमगाठीमधल्या आदित्यच्या भूमिकेत ओळखायला लागलो. टेलिव्हिजन, नाटक आणि आता सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जीवाची चौका, मीडियम स्पायसी यासारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्याची स्मार्ट, नॅचरल आणि चार्मिंग ॲक्टिंग प्रेक्षकांना खूप भावते. तर 12 सप्टेंबरला आरपार प्रदर्शित होणार आहे. ललित आणि ऋता यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने हा सिनेमा रोमॅन्टिक हिट ठरणार का, ते कळेल फक्त थिएटरमध्ये. पण त्याआधी तुम्हाला ललित प्रभाकरच्या काही रंजक गोष्टी माहीत आहे का? त्याला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. त्यासाठी मराठी फिल्म फॅक्टरीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जर स्मार्ट, हँडसम या दोन शब्दांचा चेहरा घ्यायचा झाला तर पहिलं नाव लागतं हे ललित प्रभाकरचं. रंगभूमी, छोटा पडदा आणि मोठा पडदा तिन्ही ठिकाणी त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ललितचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असलं तरी प्रेक्षक त्याला फक्त ललित प्रभाकर म्हणतात. तो मूळचा धुळ्याचा असला तरी जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी कल्याण येथे झाला. दोन्ही पालक शिक्षक व्यवसायात असल्याने लहानपणापासून त्याच्यावर चांगले संस्कार झाले. अभिनयाची आवड बालपणापासून असली तरी आधी शिक्षण पूर्ण करण्यावर त्यांनी लक्ष दिले. बिर्ला कॉलेजमधून कम्प्युटर सायन्सची पदवी घेतल्यानंतर त्याचा खरा अभिनय प्रवास सुरू झाला. लहान वयातच प्रायोगिक नाटकांमधून त्याने रंगभूमीवरती पाऊल टाकलं. वाचनाची आवड, कविता करण्याची सवय आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची तळमळ हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य. तक्षक याग या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला, तर दिग्दर्शनातही हात आजमावला. अस्वस्थ समुद्रावर बैल मिळाय या त्याच्या दिग्दर्शक नाटकाची चांगली चर्चा झाली. छोट्या पडद्यावर पहिली संधी मिळाली जीव लगा या मालिकेतून. त्यानंतर आभास, कुंकू, गंध फुलांचा गेला सांगून अशा अनेक मालिकांमधून त्याने काम केले. पण खरी लोकप्रियता मिळाली ती जुळून येते रेशीमगाठीमधल्या आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे. प्राजक्ता माळीसोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या भूमिकेसाठी त्याला 2014 सालचा सर्वोत्कृष्ट नायक म्हणून पुरस्कार मिळाला. यानंतर दिल दोस्ती दुनियादारी मधला कबीर आणि होस्टिंगमधून त्याची एक वेगळी बाजू लोकांसमोर आली. सरकारी सांस्कृतिक कार्य संचालनाची तरुण कलावंत शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. त्यानंतर मोठ्या पडद्यावरती जीवाची चौका या सिनेमातून त्याचं प्रदर्शन झाले, जो सुपरहिट ठरला. त्यानंतर तुझं तू, माझं मी, हम्पी अशा चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिका दाखवल्या. विशेष म्हणजे आनंदी गोपाळ या ऐतिहासिक चित्रपटात त्याने गोपाळराव जोशींची प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक मिळवलं. फक्त चित्रपट नव्हे तर वेबसिरीजच्या दुनियेतही त्यांनी आपली छाप सोडली. शांतीत क्रांती या लोकप्रिय मराठी वेबसिरीजमध्ये तो शंकरच्या भूमिकेत दिसला, जी तरुणाईला खूप भावली. ललितला प्रवासाची आणि लोकांशी ओळख वाढवण्याची प्रचंड आवड. तो स्वतःला नास्तिक मानतो आणि प्रेम, लग्न या गोष्टीवर त्याचा फारसा विश्वास नाही. पण त्याच्या लोकवर फिदा असणाऱ्या चाहत्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रायोगिक रंगभूमीपासून सुरुवात करून मालिकांमधून घराघरा पोचत मोठ्या पडद्यावर आणि वेबसिरीजमध्ये आपला ठसा उमटवणारा हा अभिनेता अजून नवी उंची गाठत राहणार यात काहीच शंका नाही. मराठी फिल्म फॅक्टरीकडून ललित प्रभाकरच्या आगामी प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा.